पक्षी. एक कलाविष्कार, निसर्गाच्या रंगपेटीतून साकार झालेला. एक निरागस जीव, स्वातंत्र्य, शांतता आणि स्वच्छंदपणाचं प्रतीक मानला गेलेला. एक बालमित्र, ज्याच्या नावाने लहानपणी घास भरवला जातो आणि यशोशिखरांकडे झेपावण्यासाठी त्याच्याच भरारीचा आदर्श ठेवला जातो. निसर्गातील हे उडणारं आश्चर्य रोज आपल्या आसपासच वावरत असतं. कधी उंच आकाशात उडताना, कधी खिडकीत पेटपूजा करताना, तर कधी सुपरहिट गाण्यामध्ये हिरोईन पेक्षाही जास्त सौंदर्यवान दिसतं. पंछी बनूं उड़ते फिरूं मस्त गगन में, झूठ बोले कौवा काटे, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. बगळ्यांची माळ फुले, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. चिवकाऊच्या गोष्टींपासून मानवाची पक्ष्यांशी नाळ जोडली जाते. पुढे हेच पक्षी मानवाला निसर्गाशी जोडणारा दुवा बनतात. भारतीय संस्कृतीत अनेक पक्षी पूजनीय मानले गेलेत, तर काही पक्ष्यांकडे लोक नकारात्मक दृष्टीनेही पाहतात. पण ही नकारात्मकता केवळ अंधश्रद्धांमुळे निर्माण झालीये हे लक्षात घ्यायला हवं. खरं तर पक्षी आणि निसर्ग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे निसर्गामुळे पक्ष्यांचं आणि पक्ष्यांमुळे निसर्गाचं अस्तित्व आणि सौंदर्य टिकून राहतं. निसर्गाचे सफाई कामगार, जीवसृष्टीचं संतुलन राखणारे, बीजप्रसार आणि वनीकरणात योगदान देणारे म्हणून पक्ष्यांचं महत्त्व शालेय जीवनातच डोक्यात फिट्ट बसलेलं असतं. पक्षी हे निसर्गाचे जणू प्रतिनिधित्व करतात. निसर्गाचा एखादा व्हिडिओ पाहताना त्यात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत नसेल तर तो व्हिडिओ बिनसाखरेच्या चहासारखा वाटतो. किंवा एखादं निसर्ग चित्र काढताना उडणारे पक्षी असल्याशिवाय चित्रात जिवंतपणा येत नाही. जिथे निसर्ग तिथे पक्षी या सृष्टीच्या नियमाला मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय देखील अपवाद नाही. राणीबागेच्या वातावरणात रंग भरणारं, पक्ष्यांच्या किलबिलाटाने लोकांना मंत्रमुग्ध करणारं, आबालवृद्धांना सकारात्मक ऊर्जा देणारं पक्षीगृह म्हणजेच बर्ड्स पॅराडाईज, अर्थात पक्ष्यांचं नंदनवन. हे नंदनवन म्हणजे मुंबईसारख्या महानगरीत पक्षी निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देणारं विश्वसनीय ठिकाण. जगभरात पक्ष्यांच्या सुमारे 8,650 प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतातील प्रजातींचा आकडा साधारण 1300 आहे. महाराष्ट्रात ही संख्या 550च्या आसपास आहे. तर राणीबागेतील नंदनवनात 8 प्रजातींच्या साधारण 80 ते 90 देशी आणि विदेशी पक्ष्यांचं संवर्धन केलं आहे. यामध्ये पॅरेट फॅमिलीमधील रोज रिंग्ड पॅराकीट म्हणजेच कंठवाला पोपट आणि अलेक्झांड्राईन पॅराकीट म्हणजेच पहाडी पोपट या पोपटांच्या 2 भारतीय प्रजातींचा समावेश आहे. यापैकी रोज रिंग्ड पॅराकीट हा पक्षीगृहातील जुना सदस्य आहे. अलेक्झांडर द ग्रेट यांनी त्यांच्या कार्यकाळात पहाडी पोपट हे पक्षी सर्वप्रथम युरोपीय देश आणि इतर काही प्रदेशांमध्ये पाठवले. तिथे हे पक्षी प्रतिष्ठेचं प्रतीक मानले जाऊ लागले. त्यामुळे अलेक्झांडर द ग्रेट यांच्या नावावरून पहाडी पोपट इंग्रजीमध्ये अलेक्झांड्राईन पॅराकीट या नावाने ओळखला जाऊ लागला. हा पोपट जगभरात आढळणाऱ्या पॅराकीट प्रजातीतील आकाराने सर्वात मोठा पक्षी आहे. पोपट भविष्य सांगू शकतो वगैरे गैरसमजुती पूर्वी समाजात प्रचलित होत्या. पोपट माणसांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करू शकतो. या भारतीय पोपटांसोबतच पॅरेट फॅमिलीमधील 2 विदेशी प्रजाती लोकांचं लक्ष वेधून घेतात. त्या म्हणजे मिलिटरी मकाव आणि आफ्रिकन ग्रे पॅरेट अर्थात राखाडी पोपट. मिलिटरी मकाव
हा पक्षी आपल्या जोडीदाराशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहतो. ह्या पक्ष्याची हिरवी पिसं लष्कराच्या गणवेशासारखी भासत असल्यानेच या पक्ष्याचं नाव मिलिटरी मकाव असं ठेवण्यात आलंय. तर राखाडी पोपट हे मुख्यतः आफ्रिका खंडात आढळत असल्याने त्यांना इंग्रजीमध्ये आफ्रिकन ग्रे पॅरट हे नाव देण्यात आलंय. हे पक्षी नक्कल करण्यात पटाईत असतात. पॅरेट फॅमिलीमधील 4ही प्रजातींचे पक्षी खाद्य म्हणून फळं आणि आवरण असलेल्या बिया ग्रहण करीत असल्यानं या पक्ष्यांद्वारे निसर्गात बीजप्रसार आणि वनीकरणास मोलाचा हातभार लागतो. पक्षी निरीक्षकांचे आकर्षण ठरणारे पक्षीगृहातील आणखीन 2 विदेशी प्रजातींचे पक्षी म्हणजेच गोल्डन फेझंट अर्थात सोनेरी तीतर आणि कॉकेटिल. कॉकेटिल हे मुख्यतः ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारे पक्षी आहेत, तर गोल्डन फेझंट हे प्रामुख्याने चीनमध्ये आढळतात. कॉकेटिल वेगाने उडून स्थानबदल करू शकतात, तर गोल्डन फेझंट हे उडू शकत असले तरी जमिनीवर अधिकाधिक वेळ घालवणे पसंत करतात. गोल्डन फेझंट हे फलाहारासोबतच प्रामुख्याने मातीमधील किडे, छोटे सरपटणारे सजीव यांचं भक्षण करतात. मातीमध्ये खाद्य शोधण्याच्या प्रक्रियेत या पक्ष्याद्वारे जमिनीची सुपीकता निसर्गतः वाढीस लागते. कॉकेटिल हे पक्षी प्रामुख्याने फलाहारी असले तरी आपल्या पिल्लांच्या योग्य पोषणासाठी ते आपल्या पिल्लांना छोटे किडे आहार म्हणून देतात. शेपटी, डोक्यावरील तुरा आणि पिसांवरील रंगछटांमुळे हे दोन्ही विदेशी पक्षी आकर्षक दिसतात. या विदेशी पक्ष्यांच्या सौंदर्याला तोडीस तोड टक्कर देणारा भारतीय पक्षी म्हणजेच मोर. भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेला मोर सौंदर्याचं आणि नृत्यकलेचं प्रतीक मानला जातो. नाचणाऱ्या मोराचं चित्र असलेल्या पैठणी साड्यांना सबंध जगभरातून मागणी आहे. हा मोर सर्व पक्ष्यांमध्ये अद्वितीय ठरतो कारण मोराचं नृत्य, पिसांवरील मोरपिशी रंग आणि फुललेला पिसारा. बऱ्याच ठिकाणी मोर हे पूजनीय मानले जात असून मोराच्या पिसांनाही भारतीय समाजात शुभ मानलं जातं. पक्षीगृहात मोराची मादी म्हणजेच लांडोर सुद्धा पाहायला मिळते. लांडोर देखील मोराप्रमाणेच मातीतील किडे, सरपटणारे सजीव शोधून भक्षण करणे पसंत करते. मोराप्रमाणेच भारतातील आणखीन एक लोकप्रिय पक्षी म्हणजे धनेश. चोचीवर शिंगासारखा भाग असल्याने या पक्षाला मराठीत शिंगचोचा आणि इंग्रजीमध्ये हॉर्नबिल असं संबोधलं जातं. पक्षीगृहात हॉर्नबिल फॅमिलीमधील मलबार पाईड हॉर्नबिल या प्रजातींचे पक्षी संग्रहित केले आहेत. हे पक्षी सर्वभक्षी असून आपले खाद्य अख्खं गिळतात. हॉर्नबिल हे सुद्धा आपल्या जोडीदाराशी शेवटपर्यंत निष्ठेने राहणारे पक्षी आहेत. हॉर्नबिलच्या चोचीवरील शिंगाला नागालँडमधील आदिवासी समाजात विशेष मान आहे. ह्या पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याबाबतच्या जागरूकतेसाठी नागालँडमधील आदिवासी भागात हॉर्नबिल फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. जगभरातले पक्षीप्रेमी, अभ्यासक, पर्यटक आवर्जून या फेस्टिवलला हजेरी लावतात. राणीच्या बागेत पूर्वीपासूनच बरेच वेगवेगळे पक्षी पाहायला लोकांची झुंबड उडत होती. इथले पांढरे मोर आणि पांढरा कावळा हे राणीच्या बागेचे प्रमुख आकर्षण होते. मात्र पूर्वीचं पक्षीगृह हे पक्ष्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीसाठी फारसं अनुकूल नव्हतं. त्यामुळे पक्ष्यांच्या मानसिकतेचा आणि आरोग्याचा विचार करून पक्ष्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध व्हावा, शिवाय जनसामान्यांचा पक्षी निरीक्षणाचा अनुभव अधिक समाधानकारक असावा, याकरता कालांतराने पक्षीगृह नव्या संकल्पनेने विकसित करण्याचा निर्णय घेतला गेला. या संकल्पनेतून 2021 साली पूर्वीच्या पक्षीगृहाच्या जागीच नवे बर्ड्स पॅराडाईज उभारण्यात आले. हे नवे पक्षीगृह एकमजली असून वरच्या मजल्यावर प्रेक्षकांसाठी ग्लास व्ह्यूइंग एक्झिबिट उभारण्यात आले आहे. तर तळमजल्यावर व्यवस्थापनासाठी, प्राणीपालांच्या कामकाजासाठी, पक्ष्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आणि गरज पडल्यास पक्ष्यांना क्वारंटाईन ठेवण्यासाठी जागा उपलब्ध आहे. पूर्वीच्या पक्षीगृहाप्रमाणेच हे पक्षीगृह इंग्रजीतील एस अक्षराच्या आकाराचे आहे. 55x25 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या पक्षीगृहाची उंची 8.33 मीटर असल्याने पक्ष्यांना इथे स्वच्छंदपणे उंच उडणे शक्य होते. वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांसाठी इथे 6 कंपार्टमेंट्स असल्याने पक्ष्यांचे संगोपन करणे सुलभ होते. पक्षीगृहाच्या छपराचा काही भाग खुला ठेवलेला असून घरटी आणि खाण्याच्या जागांवरील भाग आच्छादित आहे. यामुळे पक्ष्यांना सुरक्षित राहून निसर्गातील सर्व ऋतूंचा अनुभव घेता येतो. पक्षीगृहातील जमीन मातीची बनली असून
पक्षीगृहात कृत्रिम झाडे आणि खडकांसोबतच फळांची, फुलांची आणि तुळशी, पुदिना यासारख्या औषधी वनस्पतींची लागवड केली गेली आहे. त्यामुळे भविष्यात या झाडांना फळे, फुले येऊन पक्ष्यांना निसर्गतः खाद्य उपलब्ध होईल. सध्या पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासाप्रमाणे वावरता यावं, हालचाली करता याव्यात आणि खाद्य उपलब्ध व्हावं याकरता इथले प्राणीपाल बरेचदा काही फळं उंचावर लटकवून ठेवतात. त्यामुळे झाडांवरील फळं खाण्याचा अनुभव पक्ष्यांना घेता येतो. शिवाय कीटकभक्षी पक्ष्यांना नैसर्गिकरित्या कीटक आणि मातीमध्ये किडे उपलब्ध होतात. या व्यतिरिक्त पक्ष्यांना खाद्य म्हणून फळं, सूर्यफुलाच्या बिया, उकडलेली अंडी, धान्य असे पदार्थ दिवसातून एकदा दिले जातात. या ठिकाणी पाण्याचीही योग्य व्यवस्था केली गेली आहे. खाद्य ठेवण्यासाठी असलेल्या जागांची उंची सुद्धा पक्ष्यांच्या नैसर्गिक सवयीनुसार ठरवण्यात आली आहे. पक्ष्यांच्या एनरिचमेंटसाठी पक्षीगृहात त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला अनुरूप बांबूंचे आणि दोरखंडांचे झोपाळे, काही लाकडी खेळणी आणि संरचना यांचा वापर केला जातो. पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी विशेष जागा निर्माण केल्या गेल्या आहेत. इथल्या घरट्यांमध्ये पक्ष्यांची अंडी तसेच त्यांची पिल्ले सुरक्षित राहतात. पक्षीगृहाच्या रचनेमध्ये स्टेनलेस स्टीलच्या जाळीचा कुशलतेने वापर करण्यात आलेला आहे. पक्षीगृहातील नैसर्गिक घटकांची देखभाल आणि पक्षीगृहाची स्वच्छता याची विशेष काळजी दररोज व्यवस्थापनाकडून घेतली जाते. जमिनीपासून उंचावर असलेल्या वॉकवेमुळे पारदर्शक काचांमधून पक्षी निरीक्षण करताना आकाशात भरारी घेणाऱ्या पक्ष्यांचा विलक्षण अनुभव घेता येतो. उंच आकाशात मनसोक्त विहार करणारे पोपट, कॉकेटिल यासारखे पक्षी जवळून पाहणे हा अनुभव अधिक नैसर्गिक आणि मनोरंजक असल्याने पक्षी विश्वात समाविष्ट झाल्याचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येतो. पक्षीगृहात असलेले माहिती फलक पक्षीप्रेमींना पक्षी विश्वाची अधिक जवळून ओळख करून देतात. पक्षीगृहातील पक्ष्यांव्यतिरिक्त राणीबागेच्या सबंध आवारात इंडियन ग्रे हॉर्नबिल, शिकरा, सनबर्ड, पोपट, कोकिळ, मैना, बुलबुल अशा निरनिराळ्या 32 प्रजातींचे पक्षी मुक्त संचार करताना पाहायला मिळतात. पक्ष्यांची स्वच्छंदी वृत्ती, मुक्त विहार करण्याची क्षमता आणि मानसिकता कोणीही नाकारू शकत नाही. तरीही पक्षीप्रेमी म्हणवून घेणारी बरीच मंडळी घरात विविध पक्षी पाळताना दिसतात. भारतीय पक्ष्यांना घरात पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे. कायद्याने बंदी असली तरी बेकायदेशीरपणे पक्ष्यांना घरात पाळणे, पक्ष्यांची तस्करी, शिकार या गुन्ह्यांची संख्या वाढल्याने शिवाय नैसर्गिक अधिवासाचा अभाव निर्माण झाल्याने पक्ष्यांच्या बऱ्याच प्रजाती या अतिशय दुर्मिळ होत चालल्या. या पार्श्वभूमीवर राणीबागेने बर्ड्स पॅराडाईजच्या माध्यमातून पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जबाबदारीने केलेले प्रयत्न मोलाचे ठरत आहेत. समाजात पक्षी जगताविषयी जागृती निर्माण व्हावी याकरता राणीबागेत साजरे करण्यात येणाऱ्या स्पॅरो डे, पॅरट डे, बर्ड्स वीक यांसारख्या उपक्रमांमुळे मानवी समाज आणि निसर्ग यांच्यातली दरी मिटण्यास हातभार लागत आहे. पक्षी जगताच्या संवर्धनात राणीबागेने उचललेली पावलं यशस्वी ठरतील आणि राणीबागेच्या निमित्ताने मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात सुद्धा पक्ष्यांचा सुमधुर किलबिलाट इतर कर्कश आवाजांपेक्षा वरचढ ठरेल अशी आशा आहे.